नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण मटारच्या क्रिस्पी पुऱ्या बनवणार आहोत। या पुऱ्या खूप छान होतात, क्रिस्पी होतात आणि अगदी थोड्याशा साहित्यामध्ये आपण या पुऱ्या बनवणार आहोत। या पुऱ्या दही सोबत, चटणी सोबत खूप छान लागतात किंवा असंही खाल्लं तरी खूप छान लागतात। मटारपासून अनेक पदार्थ बनवता येतात, त्यामध्ये भजे, वडे आणि भाजी, त्याचप्रमाणे पुऱ्या सुद्धा बनवता येतात। तर चला मग या क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवात करूया। मी येथे 1 वाटी मटार घेतला आहे। स्वच्छ धुवून घेतला आहे हा मटार मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मटार घालायचा आहे। 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 1 मूठ कोथिंबीर घालायची आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे अर्धा चमचा। जिरे घालायचा आहे 1 चमचा आणि बडीशोप घालायची आहे अर्धा चमचा। हे साहित्य आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। हे बघा, मी येथे वाटून घेतलं आहे। इथं आता 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, मोठी आहे वाटी। आता अर्धी वाटी बेसन घेऊ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊ। यामुळे पुऱ्यांना क्रिस्पीपणा येतो। धने पावडर घालायची आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे या पिठामध्ये आणि आपण जे वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे या पिठात। पूर्ण वाटण घालायचं आहे। आता 2 चमचे तीळ टाकू आणि वाटून घेतलेल्या जारमध्येच पाणी मी मिक्स करून त्या पिठात घातलेलं आहे। आता हे हाताने आपल्याला असं मळून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही, घट्टसरच ठेवायचं आहे पीठ, कारण त्यामुळे पुऱ्या छान लाटता येतात। आता इथं मी पूर्ण हे पीठ जे आहे ते मळून घेतलं आहे। हे पीठ आपल्याला 10 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत गॅसवर कढई ठेवायची आहे। आता 10 मिनिटं झालेली आहेत। ह्या पुऱ्या लाटून घेऊ। थोडं थोडं पीठ लावून या पुऱ्या लाटायच्या आहेत। मी इथे लाटून घेत आहे बघा। थोडंसं सर्दी झाल्यामुळे माझा आवाज बदल येत आहे। गोल गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। जास्त जाडी करायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही, मीडियम ठेवायची आहे पुरी। बघा, लाटून घेतली आहे पुरी आता। बघा, हिची जाडी खूप पातळही नाही आणि जाडही नाही। आता असंच लाटून घेऊ। मी इथे दुसरी पुरी लाटून घेत आहे बघा। गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। मी येथे दुसरी पण पुरी लाटून घेतली आहे। असंच आता मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे।
आता इथं दुसरी पण पुरी लाटून झालेली आहे बघा। इथं मी लाटून घेतला आहे। इथं पूर्ण पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम नाही झालं तर आपल्या पुऱ्या फुगणार नाहीत। तेल चांगलं गरम झाल्यामुळे पुऱ्या फुगतात। आता मी यामध्ये तेलात पुरी घालत आहे आणि झाऱ्याने असं पुरीवर तेल टाकायचं आहे, त्यामुळे पुरी फुगते। बघा किती टमटमीत पुरी फुगली आहे, टम्म फुगली आहे पुरी। आता दुसरी बाजू परतून घेऊ। चांगल्या गोल्डन कलरवर पुऱ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। गोल्डन भाजून घेतल्यामुळे क्रिस्पी होतात पुऱ्या। आता काढून घेऊ। पुऱ्या तयार आहेत तळून। आता मी दुसरी पुरी टाकत आहे तेलात तळण्यासाठी। असं पुरीवर झाऱ्यानी थोडं थोडं एका कळणी तेल टाकायचं आहे, त्यामुळे पुरी छान फुगते। बघा किती छान फुगली आहे बघा, टम्म फुगली आहे पुरी। आता दुसरी बाजू परतून घेऊ। छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे। आता हे पण तळून तयार आहे। आता मी एक पुरी तुम्हाला फोडून दाखवते। क्रिस्पी झालेली आहे बघा। बघा चला तर मग तयार झाल्या आपल्या मटारच्या क्रिस्पी पुऱ्या। खूप छान लागतात या पुऱ्या। चटणी सोबत आपण याला खाऊ शकतो, दह्यासोबत चटणी सोबत खाऊ शकतो किंवा असंही खाता येतं। टमटमीत पुऱ्या फुगल्या आहेत बघा, किती छान दिसत आहेत। लहान मुले तर याला असंच खातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।